परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला आशीर्वाद कर ही प्रार्थना आमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या भविष्यवाण्याविषयी आपल्या शिष्यांना काय सांगते त्या विषयावर आपण थोडस पवित्र शास्त्राच्या द्वारे वचनाद्वारे मध्ये 24 ते 14 वचनापर्यंत आपण वाचूया. आहे तर पूर्ण अध्यायामध्येच आपल्याला मार्गदर्शन पूर्ण केलेलं आहे. परंतु प्रभू आपल्या शिष्याला काहीतरी सांगतो की शेवटच्या काळात काय काय घटना होणार आहे किंवा काय होणार आहे. तर आजचा काळ जर आपण बघितलं की हाच तो इतिहास प्रभू येशूने ना आपण आता उद्या 1 जानेवारी म्हणून येशू ख्रिस्ताचा देवळात समर्पण केलेलं मंदिरात समर्पित झालेलं होतं. तर वचनाद्वारे इसवी सन 2024 सुरू होईल. पण आपण या पवित्र शास्त्राच्या द्वारे आपल्याही जिंदगीमध्ये जो काळ समय वेळ आहे चांगल्या दृष्टीने चांगल्या विचाराने आणि आपल्या अपराधाच्या क्षणी आपण पूर्णपणे पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र मंदिर आपण बनूया. शरीराचं मंदिर अलग आहे, आत्म्याचं मंदिर एक अलग आहे. तर आपण या शारीरिक मंदिराविषयावर भविष्यवाणी करेल. कारण बरेच लोक असे आहेत की मंदिर आहे परंतु मंदिरात प्रभूचा वचन नाहीये म्हणून प्रभू सांगतो शेवटच्या काळाचं लक्षण. येशू मंदिरातून बाहेर निघून चाललेला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवण्यास जवळ आली. आता आपण मंदिर बघतो आणि मंदिराच्या इमारती बघतो. खूप मोठ्या मोठ्या मंदिरात आपण बघतो की बरेचशी इमारती खूप मजबूत बनवलेली आहेत. डेकोरेशन केलेले बरेचशा गोष्टी त्याच्यात करतात. परंतु आपल्या हृदयाचं जे मंदिर असते ते खाली असते. पहिल्या 16-17 वचनामध्ये किंवा दुसऱ्या 6 अध्याय 16 वचनामध्ये दिलेल्या हल्लियम कोणती बरोबर वेळ नाही तर आपण जिवंत देवाचे मंदिर आहोत. तर हे मंदिर आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. प्रभूने एका मंदिराविषयी त्यांना दाखला दिला. 46 वर्ष होते मंदिर बांधलं. हल्लियम 3 दिवसात कसं तो हृदयाच्या मंदिराविषयी बोलत होता. हल्लियम हे शरीर आहे, या आत्म्याला कोणी खिन्न करू शकत नाही. तर प्रभू येशू आत्म्याने प्रत्येकाच्या जीवनामध्ये वास करत आहे आणि आत्मा ह्या मंदिरात जो चांगल्या दृष्टीने जीवन जगत आहे अशा लोकांना परमेश्वराचं राज्य दिसते. त्याच्यामध्ये काय तेव्हा येशू यास म्हणाला हे सर्व तुम्हाला दिसते ना. काय सांगते? हे सर्व तुम्हाला दिसते. आता आपल्याला पण हे सगळं दिसते. मंदिर ओके आहे, मंदिरामध्ये खूप सुंदर आहे. परंतु हृदयाच्या मंदिरामध्ये सुंदरता आहे काय आपल्या प्रत्येकाला शिकायचंय. मी तुम्हाला खचित सांगतो येथे चिरावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. काय सांगते? इकडे जो चिरा आहे तो काय सांगते? तो पाडलेला जाणार नाही असा एक सुद्धा. म्हणजे आपण एक शिकायचं आहे की ही वस्तू जी आहे ही वस्तू राहणारी ती पाडणारी. म्हणजे काय सांगितलं? पाडला जाणार नाही असा एक पण चिरा राहणार नाही. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असताना शिष्य त्याच्याकडे आले आणि एकांत काय करू लागले म्हणाले. आता आपण एकांत एखाद्या व्यक्तीशी बोलतात तेव्हा
त्या एखाद्या गोष्टीची खास बातमी असते. अरे एकांत, आता एकांत कसं बोललं पाहिजे, एकांत कसं घडलं पाहिजे. अरे तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहे, शिकवत आहे. या शरीराचं मंदिरावर भरवसा ठेवणार. ह्या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. हालेलुया. या गोष्टी केव्हा होतील ना आपल्या येण्याचं चिन्ह काय. हालेलुया. आता बघा, ज्यांनी पवित्र शास्त्र वाचले त्यांनाच या युगाच्या समाप्तीचं चिन्ह निर्माण होईल. हालेलुया. कारण ते शास्त्र लोकांना, ज्यांना पवित्र आत्मा मिळतो ना, त्यांना परमेश्वर थोडं सुचवतो, दाखवतो घडणार असं, अशा गोष्टी होणार, अशा गोष्टी होणार असं. कारण तो देवाच्या जवळ असल्यानंतर त्याच्या गोष्टी त्याला आपोआप समजतात आणि प्रभू त्याला समजवतात. आता येशूचे शिष्य होते. हालेलुया. तेव्हा ते एकांत जाऊन त्याला सांगत होते या गोष्टी कधी घडणार. हालेलुया. जो त्याच्या जवळ राहतो त्याला समजते या गोष्टीचा अर्थ काय आणि या गोष्टी कशा होणार आणि केव्हा होणार. येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्हाला कोणी फसवू नये. आता आपल्या प्रत्येक आहे त्याला हर एक व्यक्ती ना त्याला फसवायचं काम करते. हालेलुया. ते फसवायचं काम करते. हालेलुया. म्हणून सावध असा कारण पुष्कळ जण माझ्या नावाने मी ख्रिस्त आहे असे म्हणते पुष्कळांना फसवते. आताचा काळ जो आहे बघा, अनेक लोक जे आहेत, तर कोणीतरी सांगितलं तिकडे मस्त प्रार्थना आहे, तिकडे चालते जिवंत देवाचे अनुभव करायला मिळते. येशू आलाय. हालेलुया. बरेच लोक अविश्वासी बनतो आणि तिकडे धावायचा प्रयत्न करतो. अरे तुम्ही शाळेत जाता तर या शाळेतून त्या शाळेचं शिक्षण मस्त आहे, कधी पण तुम्ही चेंज होऊ शकतात का? नाही. तिथे परमिशन दिलं जातं. कुठल्याही व्यक्तीला देवाच्या राज्यामध्ये जर प्रवास करायचा आहे, एक अनुकरणामध्ये राहत आहे, तेव्हा त्याने विचार आला मला तुमची प्रार्थना आवडत नाही किंवा मला पटत नाही, तर मला दुसऱ्या ठिकाणी जायचं. हालेलुया. मी परमिशन घ्या, म्हणजे तुम्हाला मुश्किल होणार नाही. हालेलुया. म्हणून प्रभू येशूने आपल्या शिष्याला योहान 14:1 वचन दिलेलं की तुमची अंतःकरण आहेत ना ती अस्वस्थ झाली. माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा एक अस्वस्थता होते, अस्वस्थ जेव्हा तो मनुष्य अस्वस्थ असतो ना, तिथे तो देवाला कधीच ओळखू शकत नाही. कारण बायबल ह्या मुद्द्यावर शिकवते. योहान 7:4 तुम्ही आता इकडे आले तर देवाच्या इच्छेनेच इकडे आले, पुन्हा माणसाच्या सांगण्यावर नाही. तर पितेची इच्छा आकर्षल्याशिवाय कोणीच त्याच्या जवळ येत नाही. आता येशूचे शिष्य ते पण सोडून गेले, परंतु जेव्हा पेत्राला जाणीव झाली तेव्हा त्याने निर्णय घेतले की नाही आपण इकडेच राहिलो तर आपल्याला मात्र जीवन मिळेल. आता आपण तसंच आहे, पहिलं शिका, पूर्ण ट्रेनिंग व्हा. आता आम्ही शिकले, अनुभव घेतले, अनेक ठिकाणी घेतले. मी पापात पडू नये ना म्हणून जिथे प्रार्थना असायच्या ना तिथे रात्री दिवस प्रार्थनेमध्ये जायचं. परत बघा, जसं काम नसेल तर प्रार्थनेमध्ये, आणि काम असेल तर दिवसा काम करणार, संध्याकाळी रात्री नाईट विजन करून सकाळी पण परत कामाला जाणार. कारण एकदा देवाच्या प्रेमात मनुष्य पडला ना तर तिथे देवात सुटते. फक्त त्याला देवाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. तर हे शिकायचं आहे. जर त्याला युगाच्या समाप्तीची ऐतिहासिक माहिती पाहिजे असेल तर या अध्यायामधून तुम्हाला सुरुवात करायची. आता मार्क मध्ये 13 अध्यायामध्ये आणि लूक मध्ये 21 अध्याय. आता लूक जो होता तो वैद्य होता, तो डॉक्टर होता, कुठला येशूचा शिष्य नव्हता. मात्र एक प्रभू
मध्ये वाढलेले लोक होते, पण त्यांनी अनुभव घेतलेले होते की एवढे लोकांच्या जीवनात अद्भुत चिन्ह चमत्कार होतात. हालेलुया. म्हणजे ती व्यक्ती एकदम परफेक्टली माणसाचा एक आत्मविश्वास दाखवलेला आहे. एक म्हणते 8 5 पासून, एक योहान 3 निकोदेम विषय. हालेलुया. या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे परफेक्टली मार्गदर्शन केलेले आहे. हालेलुया. विश्वासी ते लोक होते. हालेलुया. आणि यामध्ये लोकांचं परिवर्तन काय ते त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. हालेलुया. इस्रायलचा गुरुवाला रात्रीच्या टाइमामध्ये हे जे अद्भुत चिन्ह चमत्कार होतात, हालेलुया, हे त्याचं परिवर्तन झालेलं होतं. हालेलुया. आणि लूत जो आहे तो वैद्याने बघितलं सगळे चमत्कार अद्भुत गोष्टी होतात, तर ही व्यक्ती देवापासूनच आलेले, त्याच्यापासून कोणीच काय करू शकतो. हालेलुया. तर आपलं एक अनुभव जो घ्यायचा आहे आणि अधिकारी शेतात आता तो होता, तो बघितलं आपल्या नोकरासाठी, आणि तुम्ही एक शब्द बोला, माझा चाकर बरा होईल. म्हणजे या 3 व्यक्तीला इतके अनुभव आलेले आहेत की ते देवाच्या एकदम जवळ जाऊन बसले. हालेलुया. प्रसन्न येऊन भेटले, प्रसन्न भेटले. आता येशूचे शिष्य कसे प्रसन्न भेटले या युगाच्या समाप्तीमध्ये. हालेलुया. आता तो पण प्रसन्न येऊन जेव्हा परमेश्वराशी तू बोलले प्रभू येशू बरोबर, तेव्हा त्याची त्यांना ऐतिहासिक माहिती दिली. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो ना, हे जे प्रवचक असतात तुम्ही, म्हणजे येतात इकडे प्रार्थना, की तुम्ही हे पवित्र शास्त्र वाचायला नाही किंवा पवित्र शास्त्राचे अनुभव घ्यायला येत. आपल्या जीवनात काय बघतो? काम, धंदा, पैसा, खाणं पिणं, मौज मजा, ह्याच्या विषयावर आपण आपलं जीवन जगतो. आध्यात्मिक जीवनाविषयी आपलं जीवन नाही. आध्यात्मिक जीवन अलग आहे, ते स्वर्गाच्या राज्यासाठी ठेवले. शारीरिक राज्य खाणं पिणं या मातीमध्ये जाणं. हालेलुया. आणि प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला आत्मेच्या द्वारे सोडतात, शरीराद्वारे सुटत. आता तुम्ही जर बघता ते लढाया विषयावर सगळे लोकांना माहिती आहे, बरोबर? रूस वगैरे ना, इस्रायल वगैरे, गाजा. तर हे ज्या गोष्टी आहेत 56 मध्ये 2 अध्यायामध्ये, गाजाचा ठाव ठिकाणा राहणार, तिथे नष्ट पूर्ण करणार. आता तुम्हाला एक शिकायचं आहे की देवाने ज्या गोष्टी आपल्यासाठी ठेवल्या आणि देव आपल्याला शेवटच्या युगाविषयीवर सांगितलेलं आहे. हालेलुया. काय घडणार आहे, काय बनणार आहे, काय अनुभव येणार आहे. आज हे अनुभविक आपण घेतात ते पवित्र शास्त्राच्या द्वारे ना. मग अरे आपण बघतो, अरे कुठेतरी असं घडलं. का घडलं? कारण या शास्त्रात या गोष्टी लिहिलेल्या म्हणून घडले. असे होणे हे आवश्यक आहे, परंतु तेवढ्या शेवट होत नाही. सगळ्या गोष्टी होणार, शेवट होणारा काळ एकदम खतरनाक आहे. आता अनेक लोक आहे, महागाई वाढले, हे वाढले, ते वाढले. आणि तो काळ आलाय जिथे तुमचे मोह होते बघा, हे मोहाप्रमाणे मनुष्य त्याच्या धावत गेला. जेव्हा आता मिळणं बंद झालं तेव्हा लोकांचे विचार वेगळे झाले. हालेलुया. आणि रोजच्या माणसाने रोजच्या भाकरी विषयावरच जर विचार केला असता आणि रोज खायला प्यायला, आता पक्ष्यांना बघा, त्यांना मिळते का नाही? त्यांची महागाई वाढली का नाही? हालेलुया. उलट पृथ्वीमध्ये झाडं पानं सगळी खाली करायला लावली तरी सुद्धा ते उपाशी राहत नाही. हालेलुया. मध्ये 6:25 पासून ते शिकवण दिलेलं होतं. मग आता जर आपण एक अनुभव घेत आहे, आपल्या जवळ मोह आहेत ना, त्यामुळे महागाई वाढते. हालेलुया. महागाई कशाला वाढते? की मोह असते. आज जर आपल्या घरामध्ये टीव्ही, फ्रीज, सगळ्या वस्तू आपण घरात आणतो की नाही आणतो? हालेलुया. आणतो की नाही आणतो? मग आता तुम्ही विचार करा, त्याला महागाई वाढणार की नाही?
नाही वाढणार, वाढणार. हालेलुया. आता झाडाला फळं निघतात, त्याला महागाई आहे का? 1 वर्ष जास्त येते ते 1 वर्ष कमी पडेल. हालेलुया. आपल्याला शिकायचं आहे. 1 वर्ष आंबे जास्त तर 1 वर्ष चिंच कमी, 1 वर्ष चिंच जास्त तर 1 वर्ष आंबे कमी, असं सिस्टम बनवलं. परमेश्वराने प्रत्येक गोष्टीचे नियंत्रण ठेवले. एकदा तुला जास्त दिलं ते एकदा. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, थंडीचे दिवस आहे, गरमीचे पण दिवस आहे आणि पावसाळ्याचे पण दिवस आहे. हालेलुया. आता ह्याच्यामध्ये कमी जास्त कमी जास्त कमी जास्त होतात की नाही होते? हालेलुया. 1 दिवस पाऊस जास्त, बरोबर, 1 दिवस पाऊस, 1 दिवस थंडी जास्त, ते 1 दिवस. हालेलुया. तर अशी काही उदाहरण आहे. हे परमेश्वरी योजनेनुसार जे बनवलेले ते आपल्या योजनेनुसार नाहीये, त्याच्या योजनेनुसार या पृथ्वीची सृष्टी बनवली. म्हणून नंतर आदाम बनवतात. हालेलुया. हे आदामासाठी काय काय, परंतु त्यांनी नियम मोडले. आम्ही आमच्या जीवनामध्ये आताचा काळ असा आहे की मानवाने जास्त पाप केले आणि ह्या पापामुळे ना माणसाला कष्टही जीवन जास्त. पहिल्याच्या काळात लोक धार्मिकता आणि धार्मिक गोष्टीकडे वळत होते. आता कुठे ख्रिस्ती निघाल्या, बरोबर, कुठला धर्म निघालेला आहे. हालेलुया. या परिस्थितीमध्ये लोक धावत आहेत. म्हणून या युगाची जी समाप्ती जी आहे ती कशा प्रकारे होणार आहे आणि प्रभू येशू आपल्या कर्माचं फळ देण्यासाठी तो पुन्हा येणार आहे. हालेलुया. आपल्या सगळ्यांना आत्मिक विचाराने आपलं भविष्य बनवायचं. हालेलुया. आता झाडाला खत पाणी लागतं की नाही, व्यवस्थित फळ यावं म्हणून, कसं आहे आपल्याही जीवनाला चांगले गुण पाहिजे असतील तर प्रार्थनेच्या वातावरणामध्ये राहावं लागते. आता मनुष्य बरेचसे लोक आहेत प्रभूमध्ये जातात पण त्यांची घडण होत नाही, प्रगती होत नाही. हालेलुया. बस थोडीशी प्रार्थना केली, बरं झालं, आला मी संडेच्या दिवशी, या दिवशी, त्या दिवशी आला, बस आला मस्त. नाही नाही नाही, तशी प्रार्थना नाही. ते जीवन परिवर्तन होणारी प्रार्थना. तुमच्या स्वतःच जीवन जरपर्यंत बदलत नाही ना, शरीरासाठी बदलू नका, आत्म्यासाठी. आत्मा सर आपल्यामध्ये क्लिअर आहे, अस्वस्थ नाहीये, प्रीतीचा आहे, दयेचा आहे, समाधानाचा आहे, शांतीचा आहे, आनंदाचा जर आहे तर परमेश्वर आपल्या सगळ्यांना त्याच्या शिक्षणाचा अनुभव देणार. कारण राष्ट्रावर राष्ट्र, आता राष्ट्रावर राष्ट्र आहे, राज्यावर राज्य पण उठलेले आहेत. आपण भारत देशामध्ये तर बघतात की काय काय चाललेले आहे. सर्व मंत्र लोकांसाठी विशेष प्रार्थना करतात, कारण हा शैतान जो आहे ना तो एक स्वार्थ उत्पन्न करतो आणि स्वार्थामुळे तो माणसाला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करतो. चांगले गुणाकडे मनुष्य कमी वळतो आणि वाईट गुणाकडे मनुष्य जास्त वळतो. हालेलुया. ना कोणाला पैशाचा उपयोग येणार, ना कोणत्या गर्वाचा उपयोग येणार आणि कोणत्या वस्तूचा उपयोग येणार. हालेलुया. शेवटला आपल्या कर्माचीच आपल्याला उपयोग. आता हे येशूने भविष्यवाणी दिलेली ती सत्य आहे ना, अल्लीपर्यंत राष्ट्रावर राष्ट्र चाललेलेच आहे, काही शंका नाही त्याच्यामध्ये. जो पवित्र शास्त्र वाचतो तेव्हा या गोष्टी घडणार आहेत. कोणा विरुद्ध निंदा किंवा नफरत द्वेष करून काही फायदा होणार नाही. त्याला फक्त प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. बघा आता अनेक ठिकाणी दुष्काळ, कुठेतरी पाऊस आला सगळी नासाडी झाली. बरोबर, रोमकाला सांगतात 19 पासून तरी पृथ्वीची नासाडी होण्याची वेळ. आता हे सगळ्या घटना होणारच, याच्यात कोणत्या गोष्टीची शंका नाहीये, कारण यात शंका ठेवणारा मार्ग तुम्ही आणि मी प्रभूच्या मार्गावर आहेत किंवा त्याच्यावर विश्वास ठेवून चालणार आहे, तर प्रभू हर परिस्थितीचं जे शिक्षण आहे ना आपल्या सगळ्यांना ते मार्गदर्शन करणार.
पण या सर्व गोष्टी काय सांगते? या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होईल. काय सांगते? या सर्व गोष्टी वेदनाच्या आहेत ते होणार. आता लोकांना वेदनाचं सगळ्यांनाच होत अर्धी काही आजार आले, काही दुःख आले, काही समस्या आल्या. कारण पहिलं कसं होतं, पाहिजे ते मनासारखं मिळत गेलं. आता ते मनासारखं मिळाल्यानंतर मन जी होती तुटत गेली माणसाची अर्धी. आणि माणसाची मन तुटल्यानंतर आता मन जोडायला फार कठीण आहे अर्धी. तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हाला धरून देतील, ते तुम्हाला जिवे मारतील आणि ते माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. सर्व नावाकरता तुम्हाला काय देतील? हालेलुया. आता आपल्या प्रत्येकाला देवाने दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्या प्रत्येकाला शिक्षण देण्यानुसार, मार्गानुसार किंवा त्याच्या नियमानुसार आपलं संपूर्ण जीवन जोडलं पाहिजे. बघा, त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील. काय म्हटलं? हा, आता बरेच लोक अडखळ गेले. जिथे तुमचं इकडे तारण झालं आणि तुम्ही ह्या देवाचा अपमान करून दुसऱ्या प्रार्थनेमध्ये गेलेला आहे, तिथे तुमचं स्वतःच नुकसान होईल. कारण का? ते अडखळे गेले. कारण तुम्हाला जर बायबल वाचायचं असेल ना, ते येशूच्या काळामध्ये पण येशूच्या शिष्याने जेव्हा 6:60 पासून जर वाचलं ना तिकडे, मग पेत्राने शेवटी निर्णय घेतले. मग तो येऊन त्याला सांगतो की आम्ही तुम्हाला स्वरूप होणार. त्यावेळेला 60 शिष्याने एका क्षणामध्ये पळ काढले. तेव्हा प्रभू येशूला काय वाटलं? हालेलुया. किंवा काही अनुभव आला असेल की एवढे डायरेक्टली एवढे गेले 60 आणि महाराज म्हटले हालेलुया. घडवताना त्यांनी 72 शिष्य लोक 72 शिष्यांची गरज आहे. हालेलुया. आणि घडवण्यानंतर अचानक विश्वास व्यक्त केला. हालेलुया. मग आता तुम्हीच विचार करा, आपल्याही प्रार्थना केंद्रातले किती लोक बाजूला गेले. बरोबर, मी त्याच्यावर चिंता करत. माझं एक शिक्षण पेत्राच्या 2 पत्रात 3:9 पेत्र म्हणतो, कोणाचा नाश व्हावी देवाची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करा, सर्वांचं चांगलं व्हावं ही देवाची इच्छा. हालेलुया. आम्ही फक्त हीच प्रार्थना करतो, कारण सैतान तुमचा नाश करू नये. हा जो शैतान आहे तो आपल्या प्रत्येकाच्या मानवाच्या पाठीमागे नाश करण्याच्या हेतूमध्ये तो पोचलेला असतो. म्हणून आपल्याला पहिलं शिक्षण घ्या की मी प्रभूमध्ये आहे आणि प्रभू माझ्यामध्ये आहे. प्रभू तो त्याचं राज्य मला देण्यास काम करते. आता बघा, आहे ना, एकमेकास धरून देते, एकमेकाच्या घरी जाते. मी आमच्याकडे प्रार्थनेला या, तिकडे एवढी भारी प्रार्थना आहे. हालेलुया. आणि अशी ऐकणारे त्याने भविष्यामध्ये देवाला कधी ओळखलंच नाही. हालेलुया. अशा लोकांना तुम्हाला बायबलचे नियम आहेत ते शिकवतो. संत पौलाने खरेदीकरास 11 अध्यायामध्ये, पहिल्या पत्रात 11 अध्याय 1 वचन आहे, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात तसं तो शिकवतो त्याच्या अनुकरणात. हालेलुया. 149:26 तसं वचन की एवढी 16-17 मध्ये देखील. हालेलुया. आता आपल्याला शिकायचं आहे. आणि त्याच्यानंतर योहानचे 2 पत्र 7 पासून जर वाचलं तर एकच अध्याय, त्यामध्ये जर येशू विषयी जर माणसाविषयी सांगायला लागला तर घरामध्ये त्याला घेऊन टाका, चालतं करा त्याला सांगितलं, तिथे यायचं नाही. हालेलुया. कारण खोटे ख्रिस्ती, खोटे संदेश आहेत. तर तुम्ही या पुढचं या अध्यायामध्ये 24 मध्ये वाचलं गेलं ना, 24 ते तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींची ओळख आहे. हालेलुया. तर हे जे परिपूर्ण नाही लोक झाले ना, अशा लोकांना ते बाहेर काढा. आता येशूच्या काळात 60 शिष्य, 6 ते 60 पासून
सगळे पळून गेले. का पळून गेले? कारण त्यांचा विश्वास परिपूर्ण नव्हता. आता इथे येणारे पण लोक का पळून गेले? त्यांचा विश्वास परिपूर्ण नाही. दुसऱ्याने काही परीक्षा घेतली असेल किंवा काही त्यांना बोललं असेल, पासिक तो राग निघून पाहिजे. पण तुम्ही पहिला आम्हाला विचारा किंवा प्रभूला पण तुमचं समर्पण करा. आपलं जीवन पेत्राच्या पहिल्यापर्यंत पास सर्व चिंता टाका. आणि येशूने शिकवताना मध्ये 5:2 पासून 12 पर्यंत दिलेलं आहे की जर तो येशूकडे येत असेल तर येशूने आपल्या शिष्याला जे ट्रेनिंग दिलेली आहे, लोक निंदा करतील, लोक शेळतील, सुरुवातीला सांगितलं जे आत्मीय ते देईल ते देईल. मन मोकळं कर. तुम्ही प्रार्थनेला येतात, जर मनापासून प्रार्थना करत नसेल त्या प्रार्थनेत येऊच नाही. कारण तुमचं लाईफ जर बदलायचं नसेल तर येऊन काहीच फायदा नाही. कारण येशूने आणून तुम्हाला सोडलेलं इकडे आत्मपरिश्रम करायचा. आपल्याला बायबल काय शिकवते ना ते पण शिक्षण घेतलं पाहिजे. अगदी आम्ही पण याच कार्यात तुमच्यासारखेच होतो. एक छोटस बाळ होतं, ते उलट्या करत होतं. मी एका पास्टरला सांगितलं जरा दान त्याला आशीर्वाद द्या थोडासा, म्हणजे त्याच्या जवळ नाही. बोलले नाही मला काउन्सिलिंग करायचं. आई काउन्सिलिंगला त्याने डिमांड दिला त्या छोट्या बाळासाठी. माझं मन दुखलं. मग मी काय तिथे प्रार्थना सोडून हालेलुया. शेवटी ती प्रार्थना मी केली प्रभू येशूच्या नावाने आणि त्या बाळाला गार झोप लागली, ती बरी झाली. हालेलुया. आणि जर एखादा जर मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही माझ्याकडे काही सल्ला घ्या, पण मी तुम्हाला टायमाला सल्ला दिला नाही. हालेलुया. मी बिझी आहे, त्याने मग तुम्ही स्वतः प्रार्थना करा. तेव्हा ती प्रार्थना उपयोगी. कारण प्रार्थना परमेश्वराची माझी तुमची. हालेलुया. तुम्ही हे घेऊन येतात ना, तिथे इरमाईत येतेस ती मला हात मार बोलतात. मग ते सांग मागण्या अगोदर परमेश्वर तुम्हाला देईल. पण आपला आत्मविश्वास, मी दुसऱ्यासाठी प्रार्थना, माझ्यासाठी मी प्रार्थना करायला लोकांकडे जास्त करून सांगत नाही, काय सांगत नाही. हालेलुया. कारण मला माहिती आहे जेवढं मी प्रार्थना करायला गेलो ना तिकडे माझ्याकडूनच लोकांनी प्रार्थना केली. त्यानंतर कधीच कोणाकडे पोचला नाही, न सांगितलं नाही की माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. देवाला सांगतो तुम्ही पापी आहे का, एवढंच सांगतो ना. मला जे काम करायचं आहे ते तुमचंच करायचं आहे, मला स्वतःचं काही काम करायचं. हालेलुया. मी स्वतःच्या कामाकडे लक्ष देत नाही. प्रभूचं काम आहे, प्रभूचं कार्य आहे, त्यामध्ये लक्ष देतो आणि त्याच शैलीमध्ये आपल्या स्वतःचा काही स्वार्थ असेल तेव्हा आपण प्रार्थना करतो. हालेलुया. पण आता स्वार्थ नाही. ज्या प्रभूने माझ्यासाठी एवढं दुःख बघितले, एवढे कष्ट केलेले, एवढा मान झालेला आहे, तर आता त्याच्याजवळ मागायचं काय राहिलंय. हालेलुया. आपल्या शरीरासाठीच मागतो आपण, त्याच्यासाठी एवढंच मागते की देवा हालेलुया माझ्या हातातून पाप नाही म्हणून तर तुमची इच्छा, जेवढं तुमच्या इच्छेने चालतंय तेवढं झालं आणि तुमची इच्छा पुऱ्या कशी करता येईल तेवढं पण आशीर्वाद, बस बाकी काय नाही करायचे. हालेलुया. खाण्याचा विचार कर, पिण्याचा विचार कर ना, कुठल्या वस्तू. कारण माहिती हे मोह आहे. मोह माणसाला कधीच सपोर्ट करत नाही. लक्षात ठेवा. मोहामध्ये येशूने आपल्या शिष्यांना पण मध्ये 6:9 पासून ती प्रार्थना शिकवली होती. म्हणून शिकताना शिका या 14 वचनापर्यंत. एकमेकाचा द्वेष करतील. आणि तेच चालू आहे. लोक एकमेकाचा द्वेष करतात. कशाला द्वेष करतात, काय फायदा म्हणून. परमेश्वराने आपल्याला जे शिकवलेलं आहे प्रेम, दया आणि शांती, तो त्या विरुद्ध बोलते, या विरुद्ध बोलते, त्या विरुद्ध. मी याच्याशी बोलत नाही, त्याच्याशी बोलत नाही. तुम्ही काय शिकायला येतात ना. मी लोकांना शिकवतो जो मनुष्य एकमेकाशी बोलत नाही. बोलावं नका कशाला माहितीये का, मांडणीमध्ये म्हणून बोलू नका. आणि देवाच्या वचनामध्ये अडथळे येईल म्हणून कोणाशी बोलू. बोलताना देवाविषयीच बोला, नाहीतर बोलू नका. आता मी जेव्हा हे शर्त घेण्यासाठी गेलेलो होतो हालेलुया दुकानामध्ये, तेव्हा मी त्याला प्रभूची भरपूर सुवार्ता सांगितली. तर त्याने माझ्याकडून नंबर घेतला. मी नंबर दिला त्याला. तर मला सांगते तुमच्या अकाउंट आहे का. तर मी सांगितलं अकाउंट ट्रस्टीचं आहे, मोबाईल मी मोबाईलचं करत, मला पैशाचा लोभ नाही. तुला जर काय दान करायचं ते तिकडे ये, त्या स्वस्तेमध्ये जा आणि तुला काय द्यायचं ते दे. तुझी ओळख ना देवाची ओळख झाली. तुझा ना माझा हा व्यवहार अलग, पण तो व्यवहार त्याचा ना तुझा ठेव, माझा नको ठेव. नाही मला दे. मी सांगितलं नाही, मी हा व्यवहार करत नाही. मला नुसतं काही लोक देतात, मी घेत नाही. कारण तो व्यवहार येशूच्या नावावर माझा व्यवहार नाही. हालेलुया. मी
काही घेतलं नाही. त्यांना एवढं पडलं, 4-5 जण होते, एवढे मन लावून ऐकत होते की विचार करू शकतो की कितीतरी लोकांना अद्याप सत्य कळालं नाही. या जगाच्या कान्या कोपऱ्यामध्ये प्रभू सांगतो जाण सांगा, कारण सगळे मानव परमेश्वराचेच लेकर आहेत. जाती धर्म तुम्ही केलाय, मानवाने केलाय. माणसामध्ये जात नाही, माणसाची जात अलग आहे आणि कुत्र्याची जात अलग. जाती म्हणतात. आम्ही सर्व एकच प्रतिरूप आहे आणि एकाच परमेश्वराचे लेकर आहे. आणि हे सर्व जीव जंतू हे सगळं परमेश्वरानेच बनवलेलं आहे. म्हणून सगळ्याशी आपलं चांगले संबंध राहिले पाहिजे. पुष्कळ खोटे संदेश ठेवतील. आता तर बघायलाच नको, पाहिजे तेवढे ठिकाणी आहे. अनेकास फसवितील, अनिती वाढल्यामुळे आता अनितीच वाढलेले, नीती कमी झाली, अनिती जास्त झाली. या पृथ्वीमध्ये नीती दिसतच नाही. तोंडात दुसऱ्याच्या दुसऱ्याचं वाईट करणं हेच दिसतात. म्हणून त्यांनी काही सांगितलं, आता देवावरचं प्रेम कमी झालेलं आहे, अनिती वाढल्यामुळे. अनेक लोक देवाकडे नाही, मूर्तीकडे वळतील, पण मूर्तीकडे नाही वळू शकत. परंतु शेवटपर्यंत टिकून राहील तोच करेल. आता आपल्या प्रत्येकाला शेवटपर्यंत जर टिकणारी व्यक्ती असेल तर तुमचं तारण होईल, नाही तर तुमचा काहीच फायदा होणार नाही. सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राजाची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. या परमेश्वराची, प्रभू येशूची सुवार्ता अख्ख्या जगामध्ये पोहोचेल, तेव्हा शेवट व्हायला सुरुवात होईल. हालेलुया. कुणी ऐकू की नाही. म्हणून मी बोलले ना, दुकानात गेलो, कुठे गेलं, जिथे भेटेल त्यांना बोला देवाविषयी, काहीच सांगू नका. पटलं तर धरा, नाही तर निघा. काय करायचं? सुवार्ता काय प्रार्थनेमध्ये केंद्रामध्ये सांगितले का? चर्चमध्ये जास्त प्रार्थनामध्ये बसा आणि तिकडेच सुवार्ता गौरव गावावर जाऊन सांगितले. सगळे ठिकाणी जा, भेटेल त्यांना देवाविषयी बोला. मग तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कार गोष्टी होतील आणि त्यांचंही जीवन बदलेल. आता त्यांच्या जीवनामध्ये सुवार्ता प्रचार करून आला, आता त्यांच्या जीवाला कुठेतरी समाधान वाटलं असेल तर त्याचं बॅटरी थोड्याफार चार्ज राहील. त्याला वाटेल एक ना एक दिवस आपण खरोखर त्या गोष्टीकडे थोडं मन चिंतन करूया. लोक धर्माच्या मागे धर्म सोडा, धर्म आहे काय माणूस प्रेम, हे धर्म होतं. तेव्हा 3:16 हेच वाच. वचन सुना, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. परमेश्वराने जगावर एक पुत्र दिलं. तो काय सांगते, जो पण त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश न व्हावा, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त. प्रत्येकी व्यक्तीला सार्वकालिक जीवनाचीच गरज आहे. कारण आपल्याला शिकायचं आहे परमेश्वराचा मार्ग कसा घ्यावा, कुठे प्रार्थनेला जायचं, कुठे नाही जायचं. एकाच ठिकाणी राहा, घरात बसा, मनन चिंतन करा, पवित्र शास्त्र खुल्लं करा, स्वतःला इतिहास घ्या. ना कोणत्या माणसाच्या चांगल्या गोष्टी पटत नसेल तर हे पवित्र शास्त्र वाचून तुमचं जीवनात पवित्र कसं बनता येईल, कसं घडता येईल ते शिकून घ्या. तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. हे सगळे परमेश्वर सुंदर दिवसाबद्दल विचार मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात सगळ्यांना आशीर्वाद कर. सर्व प्रभूचा आशीर्वाद आणि प्रभूचा आशीर्वाद प्रत्येक व्यक्तीचं जीवन परिवर्तन व्हावं, परमेश्वरच्या मार्गाप्रमाणे आपलं संपूर्ण जीवन बनावं ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.